आतापर्यंत आपण ताऱ्यांविषयी माहिती, आता आपण ग्रहांविषयी माहिती घेऊ. सौरमालेतील ग्रहांचे, त्याचे उपग्रह, आस, परिभ्रमण काळ, चुंबकत्व, वातावरण आणि त्यांना असणारी कडी यावरून वर्गीकरण केले जाते. सूर्यापासूनचे अंतर लक्षात घेता बुध सर्वात जवळ म्हणजे 57.91 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे आणि नेपच्यून सूर्यापासून सर्वात लांब. सूर्य आणि नेपच्यून यांच्यातील अंतर 4.495 कोटी किलोमीटर इतके आहे. बुध अवकाशात सकाळी दिसतो, पण जेव्हा तो सूर्यापासून लांब असतो तेव्हा संध्याकाळी अवकाशात दिसतो. बुध हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह असून तो 58.75 दिवसात स्वतःभोवती फिरतो, तर सूर्याभोवती 88 दिवसात फिरतो. शुक्रावर वातावरण नाही, परंतु हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सूर्योदयापूर्वी हा दिसतो आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे दिसतो. 243 दिवसात तो स्वतःभोवती फिरतो, तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात त्याला 225 दिवस लागतात. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी हा सौरमालेतील तिसरा ग्रह आहे, पण यावर असणाऱ्या सजीव सृष्टीमुळे इतर ग्रहांपेक्षा तो खूप वेगळा आहे. तसंच पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र असल्याचं दिसून आलं आहे आणि या क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. पृथ्वीचा परिभ्रमणाचा कालावधी 24 तास, तर परिभ्रमणाचा कालावधी 365 दिवस आहे. पृथ्वीचा चंद्र हा एकमेव उपग्रह आहे. पृथ्वी तिच्या आसाशी 23.5 अंशांनी कललेली आहे. तिच्या या कळण्यामुळे पृथ्वीवर दिवस, रात्र आणि ऋतू होतात. मंगळ हा सौरमालेतील चौथा ग्रह असून त्याला 2 उपग्रह आहेत. मंगळ त्याच्या आसाशी 25.2 अंशांनी कललेला आहे. मंगळाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास 37 मिनिटं इतका वेळ लागतो, तर सूर्याभोवती फिरण्यासाठी 1.88 वर्ष लागतात. मंगळावर वातावरण दिसतं, पण मंगळाला कडी नाही. मंगळाचा रंग लाल असून त्याला लाल ग्रह असं म्हणतात. त्याच्यावर असणाऱ्या लोहाच्या प्रमाणामुळे त्याचा रंग लाल दिसतो. सौरमालेतील लांब आणि उंच ऑलिम्पस मॉन्स पर्वत मंगळावर आहे. सौरमालेतील सर्वात लांब ग्रह गुरु हा असून तो आकाराने प्रचंड मोठा आहे. 1397 पृथ्वीगोळ सहज मावतील इतका मोठा याचा आकार आहे. आकाराने मोठा असूनही गुरुला स्वतःभोवती फिरण्यास फक्त 9 तास 56 मिनिटं लागतात, तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 11.87 वर्ष लागतात. गुरु या ग्रहाला सर्वात जास्त म्हणजे 64 उपग्रह आहे. गुरु स्वतःच्या आसाशी 3.1 अंशांनी कललेला आहे आणि या ग्रहाला चुंबकीय क्षेत्र, वातावरण आणि कडी आहे. गुरुच्या तुलनेत शनीला कमी म्हणजे 33 उपग्रह आहेत. शनी हा सौरमालेतील 6वा ग्रह असून आकाराचा विचार करता गुरु नंतर त्याचा क्रमांक आहे. शनीला कडी असून त्याचे पृथ्वीच्या 95% वस्तुमान आहे, परंतु घनता खूप कमी आहे. त्याच्या आकाराच्या समुद्रामध्ये जर शनीला टाकलं तर तो पाण्यामध्ये तरंगताना दिसेल. शनीला स्वतःभोवती फिरण्यास 10 तास 40 मिनिटं, तर सूर्याभोवती फिरण्यास 29 वर्ष लागतात. वरील ग्रहांच्या व्यतिरिक्त युरेनस हा सौरमालेतील एक ग्रह असून तो सूर्यापासून 2.8 अब्ज किलोमीटर लांब आहे आणि सौरमालेतील 7वा ग्रह आहे. आपण डोळ्यांनी युरेनस पाहू शकत नाही, त्यासाठी दुर्बिणीची गरज असते. त्याचा आस सर्वात जास्त कललेला असून तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. युरेनसला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 17 तास 24 मिनिटं लागतात, तर सूर्याभोवती फिरण्यासाठी 84 वर्ष लागतात. युरेनसला चुंबकीय क्षेत्र, वातावरण आणि कडेही आहे. युरेनसला 13 उपग्रहही आहेत. वर बघितल्याप्रमाणे नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात लांब असून
16 तास 11 मिनिटं स्वतःभोवती फिरतो तर सूर्याभोवती फिरण्यास त्याला 164 वर्ष लागतात. युरेनस प्रमाणे नेपच्यूनलाही चुंबकीय क्षेत्र, वातावरण आणि कडी आहे. ऋतूंचा विचार केल्यास नेपच्यूनवर एक ऋतू 41 वर्षाचा असतो. नेपच्यूनवर खूप वेगाने वाहणारे वारे आढळून आलेले आहेत. आपण आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे ग्रहांभोवती फिरणाऱ्या आकाशीय संस्थांना उपग्रह असे म्हणतात. गुरुला सर्वात जास्त 64 उपग्रह आहेत. पृथ्वीला 1 तर बुध आणि शुक्राला एकही उपग्रह नाही. ग्रहांप्रमाणे उपग्रहही त्यांच्या अक्षाभोवती फिरत असतात. पृथ्वीचा उपग्रह चंद्र असून त्याच्यावर वातावरण नाही. चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग खड्डे असलेला आहे. चंद्र पृथ्वीपासून 3,84,400 किलोमीटर इतका लांब आहे. चंद्र हा सौरमालेतील 5वा मोठा उपग्रह आहे. मंगळाला 2 उपग्रह असून फोबोस आणि डिमोस अशी त्यांची नावे. शनीला 33 उपग्रह असून दिमास, एस्लॅनस, टेथिस, डिओ त्यापैकी ही काही नावं आहेत. सौरमाला ही तारे, ग्रह, लघुग्रह, चंद्र, उल्का या सर्वांनी बनलेली असते. लघुग्रह हा सौरमालेचा एक महत्वाचा भाग आहे. लघुग्रह आकाराने लहान असून ते ग्रह बनण्यास निष्फळ असतात. लघुग्रह हे लहान, खडकाळ असून सूर्याभोवती परिभ्रमण करतात. अशा लघुग्रहांचा पट्टा मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान दिसतो. अनेक ग्रहांच्या कक्षेमध्ये असे लघुग्रह आढळतात आणि सूर्याभोवतीच्या त्याच मार्गावर भ्रमण करतात. पृथ्वी आणि इतर ग्रहांना लघुग्रह आहेत. आकाराप्रमाणे त्यांच्यामध्ये विविधता आढळते. काही लघुग्रहांचा व्यास शेकडो मैल असतो तर अनेक गारगोटी इतके लहान असतात. लघुग्रहांमध्ये असणारे पदार्थ विविध प्रकारचे खडक असतात तर काहींमध्ये मृदा किंवा निकेल आणि लोह यासारखे धातू असतात. या व्यतिरिक्त सूर्याभोवती अनेक लहान आकाराच्या खगोलीय वस्तू स्वतंत्रपणे फिरत असतात. त्यांना बटुग्रह असे म्हणतात. प्लुटो हा एक बटुग्रह असून ही नेपच्यूनच्या पलीकडील कक्षेतील एक कडी आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास प्लुटोला 248 वर्ष लागतात तर स्वतःभोवती फिरण्यासाठी 6.38 दिवस लागतात. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला धूमकेतू माहित असेल. धूमकेतू पण एक खगोलीय वस्तू आहे जी सूर्याभोवती परिभ्रमण करते. हा सौरमालेतील बर्फासारखा लहान घटक आहे. धूमकेतू हे बर्फ आणि धूळ यांच्यापासून तयार होतात. जेव्हा सूर्याच्या जवळून जातात तेव्हा उद्गार होतात आणि त्यांच्यातील वायू मुक्त होतात. याला आउट गॅसिंग असं म्हणतात. त्यामुळे दृश्य वातावरण तयार होते आणि कधी कधी शेपूट तयार होते. धूमकेतू हे लघुग्रहांपेक्षा वेगळे आहे कारण धूमकेतू हे मध्यभागी असणाऱ्या केंद्राच्या भोवती परंतु गुरुत्वाकर्षणामुळे न बांधलेल्या वातावरणाचे विस्तारित रूप आहे. वातावरणाच्या मध्यभागी असणाऱ्या भागांना कोमा असे म्हणतात. शेपूट म्हणजे याचा रेषीय भाग असतो ज्यामध्ये सूर्याच्या हलक्या दाबामुळे आणि सौर वाऱ्यामुळे कोमामधून धूळ आणि वायू बाहेर पडतात. परंतु अनादी काळापासून धूमकेतूचे दर्शक अशुभ मानले जाते. धूमकेतू सूर्यापासून दूर असताना बिंदूप्रमाणे दिसतात. मात्र सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे व कमी अंतरामुळे डोळ्यांना सहज दिसू लागतात. धूमकेतूंचे 2 मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे दीर्घ मुदतीचे धूमकेतू, ज्यामध्ये असे धूमकेतू मोडतात ज्यांना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. हॅले, शुमाकर, कॉमेट बोरेली, कॉमेट एनके या प्रकारामध्ये मोडतात. हॅले हा प्रसिद्ध धूमकेतू असून त्याला प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांच्यावरून नाव देण्यात आले. एडमंड हॅले यांनी त्यांच्या निरीक्षणावरून 1531, 1607, 1682 या वर्षांमध्ये धूमकेतू पृथ्वीपर्यंत येणार असल्याचे सांगितले होते. 1864 मध्ये इटालियन खगोलशास्त्रज्ञ जिनोवानी डोनाटी यांनी पहिल्यांदा दुर्बिणीतून धूमकेतू पाहिला आणि त्यांनी
उमामधील कार्बनच्या रेणूंच्या लांब साखळीमुळे तयार झालेल्या 3 रुंद उत्सर्जन पट्ट्यांचा शोध लावला. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही उल्का वर्षावाबद्दल ऐकलं असेल. उल्का या सुद्धा खगोलीय घटना असून अनेक उल्का रात्रीच्या वेळी आकाशाच्या एका बिंदूपासून निघालेल्या दिसतात. उल्का या सुद्धा खडकांचे तुकडे असून ते लघुग्रहांच्या पट्ट्यापासून तयार होतात. लहान खडकांचे तुकडे जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा हवेशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात. पण काही वेळेस उल्का पूर्णपणे जळत नाही आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतात. त्यांना उल्का असे म्हणतात. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर अशाच प्रकारच्या उल्कापातामुळे 35,000 ते 50,000 वर्षांपूर्वी तयार झालेला आहे. काही वेळी या उल्का इतर खगोलीय घटकांवर पडतात. ही सर्व माहिती घेतल्यावर तुम्हाला विश्वातील घटकांची माहिती झाली असेल. आता तुम्हाला उल्का वर्षा, ग्रहण, निरभ्र आकाशात ग्रहांची ओळख नक्की करता येईल. आपल्याकडे या संबंधित अनेक अभ्यासरत्न आहेत. या अभ्यासामुळे तुम्हाला ग्रह, तारे, आकाशगंगा आणि त्याच्या सर्व घटकांची शास्त्रीय माहिती घेण्यास मदत होईल. ग्रहीय सौरमान. बुधावर वातावरण नाही. बुधाचा परिभ्रमणाचा कालावधी 58.65 दिवस आणि परिभ्रमणाचा कालावधी 88 दिवस. बुधाला कुठलाही उपग्रह नाही. शुक्र हा तेजस्वी ग्रह आहे. 243 दिवसात तो स्वतःवरती फिरतो आणि परिभ्रमणाचा कालावधी 225 दिवस इतका आहे. शुक्राला कुठलाही उपग्रह नाही. पृथ्वीवर